श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो, ब्रह्मांडात ग्रहाची अशी काही भयंकर हालचाल सुरू झाली आहे ज्याने मोठ्या ज्योतिषांचे आणि वैज्ञानिकांचे सुद्धा होश उडाले आहेत. कारण येत्या अमावस्येच्या रात्री वृषभ राशीच्या जातकाच्या आयुष्यात एक असे मोठे कांड घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. पण थांबायचंय. हा भयानक प्रकोप संपताच म्हणजेच अमावस्या उलटताच तुमच्या नशिबात थेट अंडी देणारी कोंबडी मिळणार आहे. होय, तुमच्या 7 पिढ्याची गरिबी एका रात्रीत मिटणारा एक गुप्त मार्ग तुमच्या समोर येणार आहे. पण सावधान, जर तुम्ही हा व्हिडिओ जराही स्किप केला तर तुमच्याच घरातील तुमच्या ताटात जेवणारी एक अतिशय गोड बोलणारी व्यक्ती तुमच्या हक्काची ती सोन्याची कोंबडी तुमच्या डोळ्या देखत हिरावून घेऊन जाईल. कारण हा शत्रू तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर गुप्तपणे भयंकर करणी-बाधा करण्याचा प्रयत्न करत आहे. कोण आहे ही धोकादायक व्यक्ती आणि तिचे नाव कोणत्या अक्षरापासून सुरू होते हे मी पुढे सांगणार आहे. नशिबाची माती होण्यापूर्वी आणि शत्रूचा डाव उलटण्यापूर्वी शेवटपर्यंत बघा ही भविष्यवाणी. अर्धी माहिती घेऊन व्हिडिओ सोडला तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या बदलत्या काळानुसार येणारी अमावस्या तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील आणि अंगावर काटा आणणारी ठरणार आहे. कारण या रात्री ब्रह्मांडात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वरकोटीला पोहोचलेला असेल. याच काळात तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात एक मोठे कांड घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तुम्ही मनाचे अत्यंत साफ आहात, प्रामाणिक आहात आणि स्वतःचे नुकसान सोसून नेहमी इतरांना मदत करायला धावून जाता. पण तुमच्या याच चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन तुमच्याच पाठीमागे एक भयंकर कारस्थान रचलं गेलं आहे. एखादी जुनी गुप्त गोष्ट किंवा तुमच्या कुटुंबातील नाजूक माहिती अचानक लोकांसमोर आणून समाजात तुमची प्रतिष्ठा मलिन करण्याचा आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तोडण्याचा प्रयत्न केला जाईल. इतकेच नाही तर ऐन अमावस्येच्या दिवशी तुमच्या कष्टाचे पैसे अडकून पडतील किंवा एखादा मोठा सौदा अगदी शेवटच्या क्षणी हुकवला जाईल, ज्यामुळे तुम्हाला अचानक मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच वृषभ राशीच्या जातकांनो, या अमावस्येच्या काळात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कारण हा काळ तुमच्या नशिबाची अंतिम परीक्षा घेणारा आहे. आता आपण त्या सर्वात मोठ्या रहस्याचा उलगडा करणार आहोत ज्याचा थेट संकेत ज्योतिषशास्त्राने दिला आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्यावर जळणारा, तुमच्या पैशावर डोळा ठेवणारा आणि तुमच्या नाशाची वाट पाहणारा शत्रू बाहेरचा कोणी नसून तुमचाच एक अतिशय जवळचा नातेवाईक आहे, जो तुमच्याच घरात येतो, तुमच्या ताटात जेवतो आणि तुमच्याशी जगातील सर्वात गोड बोलून पाठीवर हात फिरवतो. पण पाठीमागे मात्र तुमच्या विनाशाची मोठी खाई खोदत आहे. तुम्ही मिळवलेले यश आणि समाजात दिवसेंदिवस वाढणारी प्रतिष्ठा या कपटी नातेवाईकाला अजिबात सहन होत नाहीये. याचा भयंकर मत्सरापोटी हा शत्रू तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर गुप्तपणे करणी बाधा किंवा अत्यंत वाईट काळी नजर टाकण्याचा भयंकर प्रयत्न करत आहे, ज्यामुळे विनाकारण तुमच्या घरात आजारपण येणे, पैशाची भयंकर चणचण भासणे आणि बनत आलेली कामे अगदी शेवटच्या क्षणी बिघडणे असे प्रकार गेल्या काही दिवसापासून सुरू झाले आहेत. या कपटी आणि धोकेबाज नातेवाईकाला ओळखण्यासाठी ज्योतिषशास्त्रात एक अत्यंत सोपी आणि अचूक पद्धत सांगितली आहे. ज्या व्यक्तीचे नाव स, न किंवा क या अक्षरापासून सुरू होते आणि जी व्यक्ती अचानक तुमच्या कामात गरजेपेक्षा जास्त रस घ्यायला लागली आहे, तिच्यापासून आजच 4 हात लांब राहा. जोपर्यंत तुमचे कोणतेही नवीन काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आपले प्लॅन्स आणि पैशाचे व्यवहार पूर्णपणे गुप्त ठेवा. या अमावस्येच्या मोठ्या कांडापूर्वी आणि शत्रूच्या वार करण्यापूर्वी निसर्ग तुम्हाला 3 अत्यंत रहस्यमय
रहस्यमय आणि मोठे संकेत देणार आहे, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठे नुकसान होऊ शकतं. पहिला संकेत म्हणजे जर गेल्या काही दिवसात तुमच्या घरात विनाकारण किंवा अचानक काळ्या मुंग्यांचा मोठा वेढा दिसू लागला असेल, तर समजून जा की तुमच्या घरावर कोणत्यातरी बाहेरील नकारात्मक शक्तीचा प्रभाव पडत आहे. दुसरा भयंकर संकेत तुमच्या स्वप्नाशी जोडलेला आहे. जर तुम्हाला रात्री झोपताना अचानक उंचावरून खाली पडल्यासारखं वाटत असेल, स्वप्नात संत वाहणारे पाणी किंवा एखादे जुने पडके घर दिसत असेल, तर हा निसर्गाचा थेट संदेश आहे की तुमच्या पाठीमागे कपटी लोकांचे कारस्थान खूप वेगाने सक्रिय होत आहे आणि तुम्हाला आता तातडीने सावध होण्याची गरज आहे. तिसरा संकेत तुमच्या पैशाच्या आवकाशी संबंधित आहे. जर अचानक तुमच्या घरात आलेला पैसा औषधा-पाण्यावर खर्च होऊ लागला असेल आणि दुकानात किंवा व्यवसायात ग्राहक असूनही अचानक विक्री ठप्प झाली असेल, तर हा शत्रूने केलेल्या तांत्रिक बाधाचा स्पष्ट संकेत आहे. हे 3 संकेत दिसताच वृषभ राशीच्या जातकांनी अजिबात वेळ न घालवता तातडीने उपाय केले पाहिजे. या संपूर्ण परिस्थितीमागे नेमके कोणते ग्रहयोग कारणीभूत आहेत हे समजून घेणे अत्यंत गरजेचं आहे. कारण सध्या वृषभ राशीच्या चक्रात राहू आणि शनीची एक अशी वक्रदृष्टी निर्माण झाली आहे आणि जी तुमची कठीण परीक्षा घेत आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही मेहनत 100% करून सुद्धा त्याचे फळ मात्र तुम्हाला 10% ते 20%च मिळत आहे. ग्रहाच्या या भयंकर हालचालीमुळेच तुमच्या जवळच्या लोकांच्या मनातील पाप आणि त्यांचा खरा चेहरा आता समोर येत आहे. पण वृषभ राशीच्या जातकांनो, तुम्हाला घाबरण्याचे किंवा डगमगून जाण्याचे काहीच कारण नाही. कारण हा कठीण ग्रहयोग जितका धोकादायक आहे, तितकाच तो तुम्हाला आयुष्यात डोळस आणि मजबूत बनवणारा ठरणार आहे. या बदलत्या काळानुसार ग्रहाच्या संघर्षातून तुमच्या बुद्धीला एक वेगळीच धार येईल. शत्रूने रचलेला प्रत्येक डाव त्यांच्यावरच उलटा कसा पाडायचा आणि आपली आर्थिक बाजू कशी भक्कम करायची, याची एक क्रांतिकारी कल्पना अचानक तुमच्या डोक्यात येईल. हा ग्रहयोग तुमच्या आयुष्यातील कचरा, कपटी लोक आणि खोटे नातेवाईक यांना कायमची बाहेर काढण्यासाठीच निसर्गाने निर्माण केला आहे. तर मित्रांनो, ही भयानक आणि कठीण परीक्षा संपताच म्हणजे अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात एक अत्यंत चमत्कारी दैवी आणि सुवर्ण काळ सुरू होणार आहे. कारण या कठीण काळानंतर तुमच्या राशीची महादशा पूर्णपणे बदलत असून पुढच्या 48 तासात तुमच्या कानावर अत्यंत शुभ व आनंदाची बातमी पडेल. गेल्या अनेक महिन्यापासून ज्या हक्काच्या पैशासाठी तुम्ही लोकांचे उंबरठे झिजवत आहात, तो अडकलेला पैसा आता अनपेक्षितपणे तुमच्या तिजोरीत परत येईल. अमावस्या संपताच तुमच्या व्यवसायाला किंवा नोकरीला एका रात्रीत कलाटणी देणारी एक अत्यंत प्रामाणिक आणि श्रीमंत व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल, जिच्यामुळे तुमचे नशीब सोन्यासारखे चमकू लागेल. म्हणजेच तुम्हाला तुमच्या सोन्याची कोंबडी मिळेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे बिघडलेले आरोग्य सुधारेल. औषध पाण्यावर होणारा विनाकारण खर्च थांबून घरात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण होईल. या संपूर्ण चमत्कारी काळाचा 100% लाभ घेण्यासाठी आणि शत्रूची कर्णीबाधा मुळापासून नष्ट करण्यासाठी दर शनिवारी आणि अमावस्येच्या दिवशी न चुकता मारुतीरायाच्या मंदिरात जाऊन हनुमान चालीसा पठण करावे. तसेच घराबाहेर पडताना खिशात तांब्याचा एक छोटासा तुकडा नेहमी सोबत ठेवावा. हा छोटासा उपाय तुमच्या मार्गातील सर्व अडचणींची भिंत एका क्षणात फोडून टाकेल. म्हणूनच मनात कोणतीही शंका न ठेवता आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये जाऊन पूर्ण श्रद्धेने जय महाबली हनुमान माझी संकट दूर करा नक्की लिहा आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.